प्राचीन काळी प्रत्येक राजाजवळ मोठमोठे गवळवाडे असत. गोधन ही राज्याची प्रतिष्ठा मानली जात असे. दुर्योधनाने विराट राजाचा गवळीवाडा लुटला. विराट राजाच्या गायी पळविल्या. त्यावेळी उभय पक्षात युद्धे झाली. वसिष्ठ ऋषींची कामधेनू दिलीप राजाची गोसेवा यांच्या कथा प्रसिद्धच आहेत. आजही काही श्रीमंतांना पुष्कळ गायी असतात. अशा श्रीमंतांनी अधिक मासात ब्राह्मणांना गायीचे दान दिले तर ते महापुण्यकारक दान होते. दान देणारे ब्राह्मण सत्पात्र आणि गायीचे संरक्षण करण्यास गोपालनास समर्थ असेच असावे लागतात. जी गाय दान द्यायची ती कशी असावी ते ऐक. ती गाय सुंदर, धष्टपुष्ट, सवत्स अशी असावी. भरपूर दूध देणारी, गरीब अशी गाय धार काढण्याच्या भांड्यासह तिच्या गळ्यात घंटा बांधून योग्य अशी शृंगारून पुरुषोत्तम गोपालकृष्ण प्रीत्यर्थ संकल्प करून ब्राह्मणास दक्षिणेसह द्यावी. रोड, रोगी, वंध्या, लातारी अर्थात लात मारणारी, कमी किमतीची, एक शिंगी, पान्हा चोरणारी अशी गाय दान देणाऱ्या दात्याला पुण्य न मिळता उलट पापच लागते. गायीच्या अंगात सर्व देवांचा निवास असतो. गायीच्या पंचगव्यात सर्व तीर्थे सामावलेली असतात आणि म्हणूनच गोदान करणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी अधिक मासात हे गोदान करून महापुण्य प्राप्त करावे. भगवान विष्णूंनी गोदानाबद्दल ही माहिती दिली तेव्हा लक्ष्मीने विचारले, गायीच्या अंगात सर्व देवांचा निवास कसा? मग विष्णूंनी लक्ष्मीला त्याबद्दलची कथा पुढील प्रमाणे सांगितली. पूर्वी पौलव्य नावाचा एक महान तपस्वी ऋषी या पृथ्वीवर होता. त्याने इतकी कठोर तपश्चर्या केली की त्या पुण्याईने त्याला इंद्रपद प्राप्त व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली. मग देवेंद्राने विचार केला की या पौलव्य ऋषीची तपश्चर्या भंग केली पाहिजे. त्यासाठी त्याने काही सुंदर अशा अप्सरांना त्या कामगिरीवर पौलव्याकडे थेट पाठवून दिले. त्या अप्सरा पौलव्याच्या आश्रमात आल्या. नृत्य गायनाने त्यांनी पौलव्याच्या समाधीचा भंग केला. दृष्टादृष्ट झाली आणि पौलव्य ऋषी रागावून म्हणाले, तुमचा हा नखरा खरा नाही. हा नसता उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगितले? ते खरे सांगाल तर ठीक, नाहीतर मी तुम्हाला शापून भस्म करीन. तत पप करीत त्या म्हणाल्या, मुनिवर्य, हे कृत्य देवेंद्राची आज्ञा म्हणून आम्ही असं तर मग त्या देवेंद्राला मी जाळून भस्म करतो. असे म्हणून पौलव्यांनी हातात पाणी घेतले आणि मंत्र म्हणत प्रत्यक्ष देवेंद्रालाच पाचारण केले. पण काही केल्या देवेंद्र तेथे येईना, कारण तिकडे इंद्राचे आसन डळमळले. इंद्राला हुडहुडी भरली. तो तेथून पळून ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणाला, पौलव्य ऋषींच्या शापापासून आमचे रक्षण करा. विष्णू म्हणाले, देवेंद्रा, अरे ऋषीमुनी ब्राह्मण यांचा छळ करण्याची सवय आता सोडून दे. पूर्वी तुझ्या ह्याच खोडीमुळे तुझी सर्व संपत्ती गेली होती आणि ती पुन्हा मिळविण्यासाठी समुद्र मंथनाचा खटाटोप सर्व देवांना करावा लागला. आज आता पुन्हा त्या पौलव्याचा राग. तिकडे पौलव्य ऋषी हातात पाणी घेऊन मंत्र म्हणत इंद्राला आवाहन करीत होते. तो लवकर येईना म्हणून त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून ब्रह्मदेवाला आणि शेवटी विष्णूसह सर्वांना शापाने भस्म करण्याचे आवाहन आरंभिले. ऋषींचा त्यावेळेचा तो रुद्रावतार पाहून साऱ्या अप्सरा भयचकित होऊन तेथून पळून गेल्या. आता आली का पंचायत? देवेंद्रा, तुमच्या ह्या उपद्व्यापापायी ब्रह्मदेव गर्भगळीत झाले. मलाही कापरे भरले. बाप रे, आता मला महादेवांकडे कोणतेही अरिष्ट स्वतःवर झेलणारे तेच बलिष्ठ देव आहेत. चला त्यांना शरण जाऊ. असे बोलून ब्रह्मा आणि इंद्रासह विष्णू शंकराकडे गेले. भोलेनाथ, रामनाथ
जप करीत शांत बसले होते. तोच ओम नमः शिवाय असा घोष त्यांना ऐकू आला. ते तिघे त्यांना दिसले. येण्याचे कारण विचारले आणि त्यांचे बोलणे चालू असतानाच स्वतः शंकर भगवानांना कापरे भरले. भांग प्याल्यासारखे ते असंबद्ध बडबडू लागले. अनर्थ झाला, मला काहीच सुचेना. कोण काय? विष्णू चकित होऊन म्हणाले, पाहिलेस ना देवेंद्रा, तुझ्या ह्या ऋषी ब्राह्मण छळाच्या कारस्थानामुळे आम्ही तिन्ही देव संकटात सापडलो आहोत. स्वतः हे भोलेनाथ महादेव असून तेही गडबडून गेले आहेत पहा. ऋषी ब्राह्मणांचा राग मोठा कठीण असतो. अरे स्वतः मी ब्राह्मणाची लात माझ्या छातीवर झेललेली होती. शंकर म्हणाले, ते सारे जाऊ द्या. आता या अशा वेळी काय उपाय करावा ते सांगा. नीट विचार करा. विष्णू म्हणाले, आता एकच उपाय आहे. आपण सारे देव गौतमीच्या अंगात शिरू आणि निर्भय होऊ. कारण ऋषी ब्राह्मणांचा राग गायीवर मुळीच चालत नाही. तो विचार साऱ्यांना पटला आणि सारे देव मग पटापट गायीच्या शरीरात शिरले. साऱ्या तीर्थांनीही मग गायीचा आश्रय घेतला. ते जाणून पौलव्य मुनी खट्टू झाले. त्यांचा नाईलाज झाला. सारा उपायच खुंटला. गोमातेला नमस्कार करून ते शांत झाले. अध्याय 3 समाप्त. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.